सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडवा आहे आणि सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि जे झोपेतून उठलो, तोंडावर पाणी मारलं, फक्त गाडी काढली आणि निघालेलो आहे। नासाई चाललेलो आहे गुढीपाडव्याची शॉपिंग करायला मार्केटला। गुढीपाडव्याची शॉपिंग म्हणजे जरा आज आता सण आहे आपला, सो म्हणलं जरा फ्लावर्स वगैरे घेऊन यावं। सकाळी लवकर निघालेलो आहे कारण नंतर लय रश होती, मग त्यामुळे म्हणलं जावं पटकन आणि कामांचं पण मटेरियल आणायचंय भरपूर मला, सो म्हणलं लवकरच जावं। सो चाललेलं आहे, स्टे ट्यून गाईज, बघत राहा। आणि ब्लॉग जरा लेट येते, ते लेट इन द सेन्स लेट म्हणजे गॅप टाकून येतोय नाही का, गॅप पडतोय ब्लॉगला। इतके दिवस मग डेली करीत होतो, पण आता जरा जमाना, पण ठीक आहे, आपल्या हितासाठी चालू आहे काम अँड ऑल पाळापळ, त्यामुळे ब्लॉग होत नाहीये, पण ठीक आहे, करू कसं तरी मॅनेज करू। सो चला, जास्त सकाळच्या वारी बडबड न करता जाऊया मार्केटला। स्टे ट्यून गाईज, बघत राहा चॅनलला। अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं सर, लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा। सो गाईज, मार्केटला आलेलो आहे सकाळच्या पारी, पण बघा किती गर्दी आहे, त्यामुळे मोठी गाडी आणू वाटत नाही मला, माहिती आहे हो। गर्दी बघा, व्हाट अ गर्दी। अब सिर्फ गाडी लगाने के लिए जगह चाहिए। टू व्हीलर काय कुठेही कोंबतो मी, मोठी गाडी असल्याने जरा पंक्चुअल राहायला लागतं अबाउट पार्किंग। चांगलीच गर्दी बाबा सकाळच्या पारी। A few moments later. सो गाईज, झालं काम, हा चला मटेरियल भरलेलं आहे, हा जाऊया आता। सो गाईज, लय कष्ट आहे, सोपं काम नाही, दिसाय सोपं आहे पण ऍक्च्युअल मध्ये अवघड आहे। आता दम लागला ना मला, चालेल गाडी लांब लावलेली नाही, त्याच्यामुळे 6:30 वाजलेले आहेत। जातो आता घरी, आता घरी जाऊन झोपतो। 3 वाजता झोपलो आणि 5 वाजता उठले। एवढं हिडन टॅलेंट आहे माझ्यात, काय सांगू तुम्हाला। बाय द वे, आजचं नियोजन असं आहे की माझ्या डोक्यात एक चालू आहे प्लॅन। व्हॉट इज दिस प्लॅन, नक्की तो प्लॅन काय ते ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच। आज आहे ना, आज मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग करणार आहे, डेली पूर्ण अख्खा, काय करतोय काय नाही करतोय सगळं। आता घरी जाऊन परत गुढी उभारायची आपल्याला, त्याचा पण फुटेज येतीलच, ब्लॉग येईलच त्याच्या। आणि संध्याकाळी एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात, लय खुंखार प्लॅन आहे, तुम्ही बघून खुश होताल, पण तरी ब्लॉग शेवटपर्यंत बघा, माझ्या शेवटलाच आहे, त्यामुळे स्किप करू नका। आणि असं नका करू डायरेक्ट पळून डायरेक्ट शेवट बघा, मध्ये पण असू शकतं, त्यामुळे अजिबात स्किप करू नका। आणि काय नाही, हा दम, बाकी काय नाही, दम लागला। सो चलो जी गाइस, घर पे जाएंगे, नहा धो के फ्रेश होएंगे, गुड़ी उभारेंगे, उसके बाद लेट्स सी व्हाट हैपेंस। Meanwhile. सो गाइस, पोहोचलोय घरी पोहोचलेलो आहे। आता थोडी झोप काढतो अँड देन कंटिन्यू करू आपण। सो
प्रसाद. तो गाईज बघा आपल्या घरची गुढी उभारून झालेली आहे. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Meanwhile, सो गाईज 11 वाजलेले आहेत आणि पुढंच नाही केलं, घरीच बसलेलो आहे. भरपूर दिवसानंतर असा उलटा कॅमेरा धरून ब्लॉग काढतोय फ्लॅश लावून. तर पुढंच नाही गेलो. माझ्या डोक्यात जो प्लॅन होता मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं असं असं करणार आहे ते समहाव माझ्याकडून झालं नाही. पण मला जरा जिथं गेलं तुम्ही मला उशीर झाला. मग हेच आलो नाही, फ्रेश वगैरे होऊन बसलेलं काहीच नाही केलं. सो त्यामुळं ते आपण उद्या करूया. काय करूया काय नाही करणार आहे तर तुम्हाला उद्या कळेलच. बाय द वे गुढीपाडव्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. मे बी म्हणजे मी ट्राय करतो आहे डेली ब्लॉग आणायचे पण होत नाही आहे. लेट्स सी जसं होईल तसं होईल. सो डन फॉर टुडे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.